ही आत्मविभूतयः प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो न अस्ति अंतः विस्तरस्य मे. हे हंत ते दिव्याः आत्मविभूतयः प्राधान्यतः कथयिष्यामि. ही हे कुरुश्रेष्ठ मे विस्तरस्य अंतः न अस्ति. श्री भगवानुवाच. श्री भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात. कारण का म्हणतात तर आत्तापर्यंत अर्जुनाने भगवंताला अशी विनंती केलेली आहे की हे भगवान परमात्मा, तुम्ही स्वतः परब्रह्म स्वरूप आहात, सर्वांचं अधिष्ठान आहात, अत्यंत पवित्र आहात. आपणच सर्वांच्या शरीररूपी नगरामध्ये निवास करणारे, शयन करणारे, दिव्य अलौकिक आणि सर्वां देवांचे आदिदेव आणि व्यापक अशा प्रकारचे आपण आहात. या प्रकाराने आत्तापर्यंत अनेक ऋषीमुनींनी, देवर्षी नारद किंवा देवल व्यास आणि स्वतः तुम्ही आपला महिमा आम्हाला आत्तापर्यंत सांगितला, तो श्रुत आहे. मला असं माझं तुझ्या ठिकाणी अशा प्रकारचा दृढ विश्वास बसलेला आहे की आपण जे जे बोलता ते अत्यंत सत्य आहे. आणि भगवान परमात्मन तुमचा जे काही अवताराला येणं किंवा अभिव्यक्त होणं, प्रगट होणं, लीला विग्रहाला प्राप्त होणं हे देव आणि दानव जाणत नाही, तर माझ्यासारख्याच्या बुद्धीला त्याचं कसं बरं आकलन व्हावं. आणि मला आता असं वाटतं, हे विनंती कशासाठी करतो की मला असं वाटतं की मी नित्य चिंतन करतो, पण तुझं चिंतन करताना कोणत्या पदार्थाच्या ठिकाणी तुझं चिंतन करावं आणि कोणकोणत्या पदार्थाच्या ठिकाणी तू निवास करत आहे किंवा तुझं विशेष रूपाने तू प्रगट झाला आहेस, ते जर तू मला सांगितलं तर मला त्याचं ध्यान किंवा चिंतन करणं सुलभ व्हावं. म्हणून विस्तारपूर्वक हे परमात्मन तुझ्या असणाऱ्या विभूती, ज्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या विभूती आणि तुझं असणारं षड्गुणैश्वर्य संपन्नता हे तू मला विस्ताराने मला ऐकवावी. याचं कारण असं आहे की पूर्वी तू विभूती सांगितलेल्या जरी असल्या तरी त्या संक्षेपाने सांगितलेल्या आहेत, त्या मला विस्ताराने ऐकण्याची इच्छा आहे. आणि याशिवाय तुझ्या मुखातून पडणारं ही जे वचनामृत आहे हे ऐकत असताना माझी तृप्ती देखील काही केल्या होत नाही. म्हणून मला पुन्हा पुन्हा खादलेची खावे वाटे आणि भेटले भेटे आवडी या न्यायानुसार मला पुन्हा तुझ्या मुखातून ह्या विभूतींचं आणि तुझ्या षड्गुणैश्वर्याचं वर्णन विस्ताराने ऐकण्याची माझी उत्कट इच्छा आहे. असा अर्जुन जेव्हा म्हणतो तेव्हा श्री भगवानुवाच. त्यावेळेला भगवान परमात्मा अर्जुनाला असं म्हणतात की हंत, हे म्हणजे हे हंत, हंत म्हणजे बाबा, अरे बाबा, किंवा ठीक आहे, याचा दोन्ही प्रकाराने हंत हे ठीक आहे. तू म्हणतो ना मला विस्ताराने ऐकण्याची इच्छा आहे, मी तुला आता विस्ताराने सांगतो, ठीक आहे, बरं आहे. असं ते म्हणजे तुला दिव्याः आत्मविभूतयः, माझ्या असणाऱ्या दिव्य किंवा अलौकिक असणाऱ्या आत्मविभूतया म्हणजे माझ्या स्वतःच्या असणाऱ्या विभूती, त्या कथयिष्यामी, तुला मी सांगणार आहेत. पण कसा प्राधान्यतः कथयिष्यामी, त्याच्यातील मुख्य अशा विभूती आहेत तेवढ्याच मी तुला या ठिकाणी वर्णन करणार आहेत. याच्यामध्ये 75 विभूती भगवंताने अर्जुनाला मुख्य सांगितलेल्या आहेत. आणि ह्या का सांगतो, हे तुला मी ह्या का सांगण्यासाठी प्रवृत्त झालो, ही नाम कारण. हे कुरुश्रेष्ठ, हे कुरुकुलामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना, मे विस्तरस्य अंतः नास्ति. मे विस्तरस्य म्हणजे माझ्या विस्ताराचा अंतः न अस्ति, अंत नाही. म्हणजे तसा मी निरतिशय सर्व व्यापक असणाऱ्या मी, आता तुला माझ्या किती विभूती सांगू, हे सर्व जगच मी व्यापलेलं आहे. तेव्हा याच्यामध्ये तुला कोणकोणत्या विभूती, किती विभूती सांगू, अनंत विभूती आहे. पुढे जाऊन भगवान सांगतात की अंगीच्या रोमा किती, जयाच्या तयाशी न गणवती, तैस्या माझ्या विभूती असंख्य मज. आपल्या अंगावरचे केस आपलेच असले तरी आपल्याला त्याची गणना करता येत नाही. तसा ह्या सर्वच विभूती माझ्या इतक्या विभूती आहेत, इतक्या अनंत आहेत, त्याला त्याचे मोजमाप किंवा गणना करणं अशक्य आहे. तर मग त्या तुला मी किती सांगू.
त्यापैकी ठळक ठळक अशा प्रकारच्या महत्त्वाच्या प्रधान अशा विभूती मी तुला सांगतो असं भगवान सांगतात. कारण का सगळ्या माझ्या व्यापकपणाचा कुठेही अंत नाही. माझ्या विस्तरस्य मे विस्तरस्य अंतः नास्ति. माझ्या विस्ताराचा अंतच या ठिकाणी नाही. तरी पण तुला महत्त्वाच्या विभूती मी सांगणार आहे असं भगवान अर्जुनाला सांगतात. आणि याविषयी भगवान संत सम्राट माऊली सांगतात. मी पितामहाचा पिता हे आठविताही नाठवे चित्ता की म्हणतसे बा पंडुसुता भले केले. या ठिकाणी हंत हा शब्द जो आहे तर तो अनुमितीदर्शक आहे या वरच्या श्लोकामध्ये. म्हणजे अनुमती, तू म्हणतो ना मला विभूती सांगा, ठीक आहे, त्याला अनुमती दिली, मी आता तुला सांगतो, या अर्थाने हा हंत शब्द आलेला आहे. ज्ञानोबराय त्याचा अर्थ बाबा असं करतात. हे बाप्पा, हे बाबा, मी तुला सांगतो असंच करतात. मी पितामहाचा पिता, भगवान तुम्हाला सांगतो म्हणतात की हे जे पितामह, त्या पितामहाचाही पिता मी आहे. म्हणजे पितामह कोण आहे? ब्रह्मदेवाला म्हणतात. आणि ब्रह्मदेवाचा पिता म्हणजे ब्रह्मदेवाचाही पिता मी आहे. हे आठविताही नाठवे चित्ता. आता मी श्रीकृष्ण परमात्माचा चित्ताला मी ब्रह्मदेवाचा बाप आहे हेही आठविताही आठवायला पाहिजे होतं. त्याला बाबा कोणाला म्हणतो? अर्जुनाला. मी अर्जुनाला बाबा म्हणतो, पण खरं तर मी तर ब्रह्मदेवाचाही बाबा आहे आणि याला काय बाबा म्हणणार. परंतु हे त्या भगवंताला विसर पडला. प्रेमामध्ये भगवंताला मी याला बाबा म्हणत आहे, हे बाप्पा तू ऐक असं म्हणतो. याचा चित्ताला आठवण करायचं म्हणलं तरी स्मरण व्हायला तयार नाही. भगवंताला पूर्णपणे आपल्या महिमेचा ह्या भक्त प्रेमापुढं विसरच पडून गेलेला आहे. की म्हणतसे बा पंडुसुता भले केले. आणि त्यामुळं म्हणतसे भगवानच म्हणतात, हे पंडुसुता, हे अर्जुना, भले केले, फारच चांगलं झालं, तू मला विभूती विचारल्या, हे खूपच चांगलं झालं असं म्हणतात. अर्जुना ते बा म्हणे इथं काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही, अंगे तो लेकरू काही नव्हेची नंदाचे. ते सांगतात अर्जुना ते बा म्हणे. अर्जुनाला भगवान काय म्हणतात? बा म्हणतात. तर इथं काही या ठिकाणी आम्हाला आश्चर्य वाटायला पाहिजे, ब्रह्मदेवाचा बाप आणि अर्जुनाला बापा म्हणतो, हे कसं काय? तर ते म्हणतात, माऊली म्हणतात, आम्हा इथं विस्मो करावया कारण नाही. आम्हाला याच्याबद्दल आश्चर्य करण्यात, ठीक आहे ना, आम्हाला आश्चर्य करण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे आम्हाला या गोष्टीनं अर्जुनाला देव बाबा म्हणतात याचं आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. कारण आमच्या दृष्टीने त्यांनी बाबा म्हणणं ठीकच आहे. तो काय कोणाचा मुलगा नाही का बापा म्हणायला? तो अंगे तो लेकरू काही नव्हेची नंदाचे. तो अंगाने स्वतःच, म्हणजे अंगाने म्हणजे स्वतःच नंदाचे लेकरू नव्हे काही. नंदाचा मुलगा आहेच की नाही तो, मग नंदाला बाबा म्हणत होताच ना, आहे की नाही? इथं अर्जुनाला बाबा म्हटला. जरी तो ब्रह्मदेवाचा पिताही असला तरी त्यांनी बाबा म्हणणं हे उचितच आहे. आम्हाला ही गोष्ट फार अद्भुत आहे, आश्चर्यकारक आहे, नवलाई आहे असं आम्हाला काही वाटत नाही. परिप्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो, मग म्हणे ऐके सांगत असो धनुर्धरा परी. आता म्हणतात आम्हाला नवल काही नाही, परंतु प्रस्तुत ऐसे असो हा विषय आता राहू द्या. परंतु हे कोण कशामुळं म्हटला? हे आवडीचा अतिसो करवी. जर एखाद्याची आवडचा अतिसो म्हणजे आधिक्य, जर एखाद्याविषयी परमप्रेम असेल तर त्या परमप्रेमाच्या भरात असं म्हटलं जाऊ शकतं, बाबा असं म्हटलं जाऊ शकतं. आता भगवान जरी पिता ब्रह्मदेवाचाही पिता असला तरी तो असं म्हणू शकतो, बाबा असं म्हणू शकतो. कशामुळं होतं? हा अधिक आवड असली का असं होतं. आवडीमध्ये काय काय होऊ शकत नाही, काही होऊ शकतं. स्वामी महाराज सांगायचे की आपल्या लाडक्या मुलाचा चुंबन घ्यायला आईला कुठे घ्यावं याचं सुद्धा भान राहत नाही याच्यामध्ये. त्याचं सगळं आयोजन काय सच्चिदानंद ब्रह्म साकार झालेलं आहे सर्वत्र असं. तर हे आवडीमुळं असं घडू शकतं. मग म्हणे ऐके मग म्हणे, आणि मग भगवान परमात्मा म्हणतात, हे धनुर्धरा सांगत सो ऐके. हे धनुर्धरा अर्जुना,
सांगत असो, आम्ही तुला त्या विभूती सांगत आहोत, ऐके. तू चित्ताच्या एकाग्रतेनं त्या विभूती कोणकोणत्या मी सांगत आहे त्याचं तू श्रवण कर. तरी त्वा पुसलिया विभूती तयाचे अपारपण सुभद्रापती, जे माझियाची परी माझी मती आकळती नाम. ते म्हणतात तुआ विभूती पुसलिया. तू आता मला विचारलं काय, विभूती सांगा असं विचारलं, परंतु त्या विभूती विचारल्या, पण हे सुभद्रापती, हे सुभद्रेच्या पती असणाऱ्या अर्जुना, तयाचे अपारपण, तयाचे म्हणजे त्या विभूतींचं काय आहे, अपारपण आहे. म्हणजे विभूती अपार आहेत, म्हणजे असीम आहेत, अगणित आहेत, त्यांचं गणना करता येणार नाही. आणि त्या विभूती तुम्हाला सांगायला सांगितल्या, पण मुळातच असं आहे की त्या असीम आहेत, अगणित आहेत. का बरं? जे नाम कारण माझी याची. अरे तुझ्याच विभूती येत नाही सर्व, आणि त्या अपार जरी असल्या तुला सांगणं शक्य आहे की नाही, पण त्याला सांगता आल्या पाहिजेत. पण भगवान म्हणतात त्या जे माझी याची, त्या सगळ्या विभूती माझ्याच आहेत, परी माझी मती आकळती ना, परंतु माझ्या बुद्धीला त्यांचं आकलन होत नाही. म्हणजे त्या विभूती इतक्या आहेत की माझ्या असल्या तरी मलाच त्यांची गणना करता येत नाही, इतक्या त्या अमर्याद आहेत, असीम आहेत. उदाहरण देतात परमात्मा, अंगीचिया रोमा किती, जयाचिया तयाशी न गणवती, तैशिया माझी या विभूती असंख्य मज. भगवान म्हणतात आपलंच विभूती असल्या आणि आपल्याला सांगता येत नाही, हे मोठं नवलच आहे, असं कसं होईल. असं जर तू म्हणशील तर तुला अनुभवाचं उदाहरण सांगतो. भगवान म्हणतात की अंगीची या रोमा किती, आपल्या अंगाला, शरीराला किती रोम किंवा किती केस आहेत, हे जयाच्या, ज्याच्या अंगाला केस आहे त्याला तर मोजता यावं ना, पण ज्याच्या अंगामध्ये त्याचे केस स्वतःचे आहेत तर तयाशी न गणवती, त्याला तरी आपल्या केसाची संख्या सांगता येते का? सांगता येत नाही. तैशिया माझी या, बरं सांगता आल्या तर काय उपयोग आहे? ते स्वामी महाराज सांग, त्याला कोणतं न्याय काय म्हणतात की आपल्या म्हणजे व्यर्थ, त्याच्यापासून काहीच फायदा नाही. जर कावळ्याला किती दंत आहे, दात आहेत, मोजले, काय उपयोग आहे तुम्हाला? अंगाचे रोम किती आहेत, त्याच्यातून काय, गाढवाला केस किती, आणि मोजले 3.5 कोटीपेक्षा अधिक भरले, बरं तुला काय लाभ त्याचा? तसं या ठिकाणी म्हणतात आपल्या अंगाला किती केस आहे ज्याचे त्याला मोजता येत नाही, तैशिया त्याप्रमाणे माझी या विभूती मज, माझ्याच विभूती आहेत, ही सर्व विभूती माझ्याच असूनही मज असंख्य, त्या मला संख्या त्यांची मोजता येत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. ये रवी तरी मी कैसा केवडा, म्हणून आपण पयाही नव्हेची फुडा, या लागी प्रधाना जिया रूढा, ती या विभूती ऐके. एरवी म्हणजे एरवी सुद्धा जर विचार केला ना तर मी कैसा, मी कशा स्वरूप, माझं काय स्वरूप आहे, आणि केवढा म्हणजे मी केवढा आहे, म्हणजे माझी किती व्याप्ती आहे, आणि माझ्या ठिकाणी माझं स्वरूप काय आहे, आणि त्या माझ्या स्वरूपाची व्याप्ती, व्यापकपणा किती आहे, हे आपण पयाही नव्हेची फोडा. आपण पयाही माझा मलाच स्वतःला देखील फोडा नव्हेची, स्पष्ट रीतीनं मी माझं स्वरूप काय आणि माझी व्याप्ती काय, हे माझं मलाच कथन करणं हे अशक्यप्राय आहे, म्हणून अत्यंत कठीण आहे असं सांगतात. मग आता याला विलास काय? आणि तू तर, मी तर म्हणतो तुझ्या विभूती सांग. मग आता तुझ्या विभूती सांगायच्या आणि सांगता येणं तर शक्य नाही. म्हणजे वास्तव माझ्या विभूती अनंत असल्यामुळं त्या अनंत विभूतीचं कथन करणं शक्य जरी नसलं तरी तुझ्या जिज्ञासापूर्तीसाठी मी तुला प्रधानाजिया, ज्या मुख्य आहेत, आणि रूढा म्हणजे ज्या प्रसिद्ध आहेत, म्हणजे ज्या प्रसिद्ध पण आहेत आणि मुख्य पण आहेत, ती या विभूती ऐके. त्या असणाऱ्या विभूती कोणकोणत्या आहेत हे तू आता श्रवण कर असं सांगतात. जिया जाणितलियासाठी आघविया जाणितलिया होती किरीटी, जैसे बीज आलिया मुठी तरूचे आला होय. जिया जाणितलियासाठी ज्या विभूती आहेत त्या जर म्हणजे जाणल्या तर त्या जाणण्याच्या मोबदल्यात, म्हणजे ह्या विभूतींचं ज्ञान झालं असता त्यापासून काय होतं तर प्रधान आणि प्रसिद्ध अशा थोड्याच विभूती सांगतो, पण त्या विभूती तुला कळल्या की मग आघविया जाणितल्या होती किरीटी, त्या प्रधान प्रसिद्ध अशा ज्या काही माझ्या विभूती आहेत
त्या जर तू जाणल्या तर तुला जे वाटतं की सगळ्या विभूती सांगाव्या, तर आपोआपच सगळ्यात विभूती ऐकल्यासारख्या आहेत. जसं आपण म्हणतो 150 म्हणजे 100मध्ये 50 आलेच की नाही, किंवा हस्तिपदे सर्व पदम निमग्नम, हत्तीच्या पायात सर्व पाय आले की नाही. तशा या मुख्य विभूती सांगितल्या की याच्यात माझ्या असणाऱ्या सगळ्या अनंत विभूती सांगितल्यासारख्याच आहेत आणि तुला त्या जाणल्यासारख्याच आहेत. अशा मुख्य विभूती मी तुला या ठिकाणी निरूपण करीत आहे. त्यासाठी म्हणतात मग थोड्या प्रधान विभूती जाणल्या आणि सर्व जाणल्यासारखे झाले असं कसं होईल? व्यवहारातलं उदाहरण सांगतात. उपपत्ती एक त्याला जैसे बीज आलिया मुठी तरुचे आला होय. जर एखाद्याच्या हातात एखाद्या वृक्षाचं मूळ बीज आलं तर वटवृक्षाचं बीज आलं म्हणजे वटवृक्षच हातात आल्यासारखं आहे की नाही. तसं ह्या मुख्य विभूती जाणल्या की माझ्या अनंत असणाऱ्या विभूतींना जाणल्यासारखंच आहे. उदाहरण सांगतं. का उद्यान हातात डिन्नले तरी आपैशी सापडली फळी फुले, तेवी देखिलिया जिया देखवले विश्व सकळ. उद्यान म्हणजे बाग, हाताचं डिन्नले आपल्या हातात आलं म्हणजे आपल्या स्वाधीन झालं, आपला त्याच्यावर त्या बागेवर ताबा झाला, अधिकार प्राप्त झाला. तर मग उद्यानच जर आपल्या हातात आलं तरी आपैशी सापडली फुले. अहो म्हणजे बाग आले पण फळं कुठे? अरे बागेमध्येच फुलं आहेत. त्यामुळे ही बाग हातात आली म्हणजे सगळी फुलं ही आपल्या स्वाधीन झाली, स्वतंत्र रीतीनं त्याची मालकी आपल्याला प्राप्त झाली. कधी बाग हातात आली म्हणजे फुलं त्या वृक्ष जेवढे बागेमध्ये आहेत त्यांची फुलं आहेत, आणि बागच हातात आली म्हणजे ते वृक्ष आले, अर्थात त्यांची फळं आणि फुलं ही सर्व आपल्या हातात आल्यासारखी आहेत. तेवी त्याप्रमाणे हे दार्ष्टांतिका सांगतात. देखिलिया जिया देखिलिया म्हणजे ज्या पाहिल्या असता म्हणजे ज्या मुख्य विभूती जाणल्या असता, मुख्य विभूतीचं ज्ञान झालं असता, हे सकळ विश्व देखवले. तुम्हाला हे सगळं विश्वच पाहिल्यासारखं झालं किंवा सगळ्या विश्वाला जाणल्यासारखं झालं. ह्या विभूती जाणल्या की तू सगळं विश्व हे संपूर्ण जगत जाणल्यासारखंच आहे असं सांगतात. येरवी साचची गा धनुर्धरा नाही शेवट माझिया विस्तारा, पै गगना ऐशिया अपारा मज माझी लपणे. येरवी म्हणजे दुसऱ्या रीतीनं जर तू म्हणशीलच की सगळ्याच विभूती मला कळल्या पाहिजे असं जर तू म्हणशील तर साचची गा हे धनुर्धरा हे साचची. खरं हे धनुर्धरा अर्जुना ही गोष्ट साच म्हणजे अगदी खऱ्यातली खरी आहे की माझिया विस्तारा शेवट नाही. त्यात तुला गणना करून सांगताच येणार नाही, कारण माझा विस्तार किती आहे, माझी व्याप्ती किती आहे याचा त्या व्याप्तीचा शेवट नाही. म्हणजे अनंत असा माझा विस्तार आहे. किती विस्तार आहे तुला थोडक्यात सांगू का? पै गगनीय ऐशिया अपारा. ह्या व्यवहार्य जगतामध्ये सर्वात व्यापक कोण आहे? आकाश आहे. गगन आकाश व्यापक आहे, परंतु गगना अपारा गगना ऐशिया गगनाचा पार आहे का? नाही. या ठिकाणी आकाश के नसे, आकाश कुठं नाही, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. आणि ह्या सापेक्ष व्यापक वस्तूमध्ये आकाश सर्वात अधिक व्यापक आहे. परंतु ते आकाश काय आहे? ज्या ठिकाणी लपंडाव खेळतात, काय ओवे ना की नभ तुझं माझी खेळे लपीथपी, काय सगळे ओवे. तर जे दैविकेने निजबळे, तर या ठिकाणी असं म्हटलंय की नभ म्हणजे आकाश तुझ्यामध्ये लपंडाव खेळतं. याचा अर्थ तू आकाशाने लपंडाव खेळावा, याचा अर्थ तुझं स्वरूप काय आहे? सर्व व्यापक अशा प्रकारचं आहे, निरतिशय व्यापक तुझं स्वरूप आहे. जे चळवळी जे अनिळे ते दैविकेनी निजबळे, नभ तुझं माझी खेळे लपी थपी, असं त्याचं वर्णन केलं. आकाश त्याच्यात लपंडाव खेळतं, असं तो अशम्य अमर्याद अशा स्वरूपाचा आहे. म्हणून ते आकाश देखील मज माझी लपणे, माझ्या ठिकाणी लपतं म्हणजे ते माझ्यातच लीन होऊन जातं. म्हणजे इतका त्याला पोटात घ्यावं इतकं माझं मायपोट इतकं मोठं आहे. त्यामुळं तुला ह्या सगळ्या विभूतींची एका वेळेला निरूपण करणं हे शक्य नाही, पण प्रधान म्हणून ज्या विभूती आहेत त्या मी तुला सांगत आहे.
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यञ्च तानाम् अन्त एव च अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यञ्च भूतानाम् अन्त एव च अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यञ्च भूतानाम् अन्त एव च अहमात्मा गुडाकेश शयस्थितः अहमादिश्च मध्यञ्च भूतानाम् अन्त एव च. आता मी विस्तारपूर्वक तुला विभूती सांगतो असं भगवंतांनी सांगितल्यानंतर आता भगवान परमात्मा प्रथम त्याला म्हणतात तू श्रवण कर त्या विभूती संबंधाने. ते सांगताना म्हणतात अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहम आदिः च मध्यं च भूतानां अंतः एव च. हे गुडाकेश अहम सर्वभूताशय स्थितः आत्मा अहम भूतानां आदिः मध्यम अंतः एव च. हे गुडाकेश असं त्याला गुडाका म्हणजे निद्रा झोप आणि गुडाका ईश म्हणजे निद्रेचं जो नियमन करू शकतो निग्रह करू शकतो म्हणजे त्याला म्हणतात गुडाकेश म्हणजे निद्रेवर विजय मिळवणारा पुरुष. म्हणजे अर्जुनाला या ठिकाणी गुडाकेश असं म्हणतात. हे आपल्याकडे सांगितलं महात्मा गांधी जे आहे ना त्यांना जितका वेळ जागरण झालं आणि त्यांना जर विश्रांती करायची झाली विनोबाजींचं पण सांगतात की त्यांनी ठरवलं की आता वेळ आहे आपल्याला झोपायचं आणि 10 मिनिटं झोपायचं. तर ते बरोबर 10 मिनिट झालं की त्याला कोणाला न उठवता घड्याळाला गजर न देता ते तत्काळ उठत असत महात्मा गांधीजी. त्यांचा झोपेवर पूर्णपणे विजय होता. विनोबाजी आपले संपूर्ण काम झाल्यानंतर त्यांची काही दैनंदिनी होती तर त्या दैनंदिनीमध्ये फक्त त्यांना दुपारी शांतजी वामकुक्षी म्हणतो आपण ती वामकुक्षी थोडाच वेळ काही मिनिटाची ते करायचे पण त्यावेळेला जगातली सगळी कामं सोडून ते शांतपणे झोपायचे आणि त्यांना इतकी ऊर्जा प्राप्त व्हायची का मग ते 18 तास काम करू शकत असत. पण एकदा महात्मा गांधी त्यांना भेटायला आले आणि त्यांना ते वामकुक्षीची वेळ झाली आणि महात्मा गांधींनी चर्चा सुरू केली त्यांच्याबरोबर. त्यांनी ते शब्द ऐकता ऐकता पाहिलं इतके 12 वाजले असं पाहिलं ते त्यांना आता चर्चा थांबवा मला झोप येते काही नाही तिथं लगेच कलंडले आणि झोपी गेले असं सांगितलं. तर निद्रेवर विजय मिळवणाऱ्या हे अर्जुना. नंतर गुडाकेश याचा अर्थ दुसरा आहे. गुडा म्हणजे कुरळे आहेत केश ज्याचे त्यालाही गुडाकेश असं म्हणतात. तर अर्जुनाला हे संबोधन देतात गुडाकेश हे विशेषण देऊन. अहम सर्वभूताशय स्थितः अहम मी सर्व भूताशय भूतांचं जे अंतःकरण आहे सर्व भूतांच्या हृदयांमध्ये मी स्थित आहे. ईश्वरः सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये स्थित आहे. अहम भूतानां आदिः अहम भगवान म्हणतात मी सर्व भूतानां सर्व प्राणीमात्रांचा आदी म्हणजे आद्य म्हणजे सर्वांचं मूळ कारण सर्व प्राणीमात्रांचं मूळ कारण मी आहे. मध्यम म्हणजे सर्व प्राणीमात्रांचा मध्य म्हणजे स्थिती म्हणजे उत्पत्ती करताही मी आहे आणि स्थिती करताही मी आहे आणि ती उत्पत्तीही मीच आहे आणि स्थितीही मीच आहे. अंतः एवच आणि ते सर्वांचा अंत म्हणजे प्रलय तो सुद्धा मीच आहे. म्हणजे प्राणी मात्र परमात्म्यापासून उत्पन्न होतात परमात्म्यामध्येच राहतात आणि परमात्म्यामध्येच लीन होतात. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् प्रयन्त्या अभिसविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. किंवा काय जन्माद्यस्य यतः असं ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलं. जन्मादी म्हणजे उत्पत्ती स्थिती प्रलय ज्या सर्वांमध्ये कोण आहे परमात्माच आहे. मी प्रत्येक आत्मरूपाने सर्वांच्या हृदयामध्ये
स्थित आहे. म्हणजे एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी बुद्धी स्फुरे जे अहर्निशी ते वस्तुगा मी, असं परमात्म्याने या ठिकाणी आपल्या विभूतीचं कथन करायला सुरुवात करताना प्रारंभी त्याला म्हणतात अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहम आदिश्च मध्यंच भूतानाम अंतएवच. हे गुडाकेश, हे कुरळया केसाने युक्त असणाऱ्या किंवा निद्रेवर विजय मिळवणाऱ्या अर्जुना, सर्व भूतांच्या हृदयामध्ये असणारा आत्मा मीच आहे. मीच ह्या संपूर्ण प्राणीमात्रांचं उत्पत्ती स्थिती आणि नाश हे जे स्वरूप आहे ते मीच आहे, किंवा उत्पत्ती स्थिती आणि नाश या सर्वांचं आद्य कारण मीच आहे असं भगवान सांगतात. ऐके कुटील आलकमस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा असे एक एका भूतमात्राच्या ठाई. कुटील आलकमस्तका, इथं माऊलीने अर्थ दिला कुटील आलकमस्तका, म्हणजे कुटील म्हणजे कुरळे आहेत केस ज्याचे, पण काय ज्याच्या मस्तक, कुटील आलक मस्तका, ज्याच्या मस्तकावरील अलक केस हे कुटील म्हणजे कुरळे आहेत अशा हे अर्जुना तो ऐक, हे एक विशेषण देतात. पुढचं काय सांगतात की धनुर्वेद त्र्यंबका, धनुर्वेदाच्या बाबतीत जो धनुर्वेदाचे अधिष्ठात्री देवता आहे भगवान शंकर, तेव्हा अर्जुनाला काय म्हणतात, तू जणू काही धनुर्वेदामध्ये जो प्रत्यक्ष शंकर आहे, बरोबर ना, तो शंकर म्हणजे त्याची अधिष्ठात्री देवता तो मी आहे. तसंच मी आत्मा असे एका भूतमात्राच्या ठाई किंवा एक भूतमात्राच्या ठाई, म्हणजे प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये जो आत्मा आहे, प्रत्येक आत्मा आहे, म्हणजे मी असं सामान्य रूपाने जे स्फुरण आहे तर ते कोण आहे, मीच आहे. म्हणजे सर्व प्राणीमात्रामध्ये आत्मरूपाने, प्रत्येक आत्मरूपाने असणारं मी आहे. धनुर्वेद मध्ये प्रत्यक्ष जो शंकर आहे तो मी आहे. आतुली असंच ना, धनुर्वेदातला अधिष्ठात्री देवता भगवान शंकर ती सुद्धा मी आहे. हा अर्जुनाला धनुर्वेदामध्ये असणारा त्र्यंबक म्हणजे धनुर्वेदाचा जणू काही शंकर अधिष्ठात्री देवता असणाऱ्या हे अर्जुना सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणारं जे प्रत्येगात्मरूप आहे ते मी आहे असं सांगतात. अर्जुनाला दिलेलं संबोधन आहे धनुर्वेद त्र्यंबका. आतुलीकडे मीची याचे अंतःकरणी भूताबाहेरी माझीची गवसनी आदी मी निर्वाणी मध्यही मीची. यांचे अंतःकरणी आतुलीकडे मीची, हे सगळी यांचे म्हणजे हे सगळी भूत आहेत प्राणीमात्र, यांच्या अंतःकरणात आतमध्ये कोण आहे, आतमध्ये म्हणजे आत्मरूपाने सर्वांच्या आतमध्ये म्हणजे सर्वांच्या अंतरंगात मी रूपाने प्रत्येगात्मरूपाने जो आहे ती माझी विभूती आहे. बाहेरी माझीची गवसनी, आणि बाहेरच्या बाजूने भूतांच्या ठिकाणी जी गवसनी किंवा आवरण आहे ते गवसनी कोणाची आहे, माझीच गवसनी. म्हणजे प्राणीमात्रांच्या आतही मी आहे आणि प्राणीमात्रांच्या बाहेरही मी आहे. नांतम न मध्यम न बहिस्मरण, नाही ते दुसरे. तर या ठिकाणी आत बाहेर आणि मध्य सर्व ठिकाणी माझीच व्याप्ती आहे. भूतांच्या अंतःकरणामध्ये प्रत्येगात्मरूपाने मीच आहे आणि बाहेर सुद्धा भूतांना माझीची गवसनी म्हणजे माझंच आवरण आहे. म्हणजे बाहेरही पाहायला गेलं तर सर्वत्र कोण आहे, प्राणीमात्रांच्या बाहेर जे पदार्थ आहेत तेही मीच आहे आणि आतमध्ये असणारं प्रत्येगात्मरूप तेही मीच आहे. शिवाय नाही आदी मी निर्वाणी मध्यही मीची, आणि याशिवाय आदी म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या आरंभाला उत्पत्ती काळात, नंतर मध्यही म्हणजे मधल्या काळात, आणि निर्वाणी आणि शेवटी देखील मीच आहे. म्हणजे प्राणीमात्रांच्या उत्पत्ती स्थिती आणि लयकाली मीच आहे. म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय यांच्यामध्ये मीच अनुश्यूत आहे.
ते वेगळ्या याच्यासाठी म्हणजे मला जाणता येत नाही. आता इथं काय विभूती सांगतात, तिथं विश्वरूपामध्ये हा श्लोक येतो ना, तर त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो मला कळत नाही आता तुझा अंतमध्ये. म्हणजे तर भगवान स्वतः सांगतात की ह्या प्राणीमात्रांचा आद्यही मीच आहे, मध्यही मीच आहे आणि लय देखील मीच आहे असं सांग. हां हां पिताहमस्य जगत. हां ते मागच्या 9व्या अध्यायातच झालं ना, 9व्या अध्यायात त्या विभूती सांगितल्या ना ते. पाठी लया जे वेळी जाती ते वेळी आकाशचे होणे ठाती, तेवी आधी स्थिती अंतगती भूतांशी मी. आणि असं त्याच्यासाठी उदाहरण देतात मध्ये राहिलं, जैसे मेघा या तळीवरी एक आकाशाची आत बाहेरी आणि आकाशाची झाले अवधारी आसने ही आकाशी. आता उदाहरण देतात, परमात्मा प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये अंतःकरण अधिष्ठान रूपाने तोच आहे. बाहेर असणारे जे पदार्थ आहेत त्या पदार्थ उपही चैतन्याच्या रूपाने तोच आहे आणि त्याच्या मध्य भागातही परमात्मा तोच आहे. म्हणजे काय असं म्हणायचं ना, काय अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, अंतःकरण वृत्ती अधिष्ठान चैतन्य आणि प्रमेय विषयोपहित चैतन्य हे सर्व रूपाने परमात्माच आहे, मीच आहे असं सांगतात. आता त्याला उदाहरण म्हणून देतात, जैसे ज्याप्रमाणे या मेघा या तळीवरी, या मेघा तळीवरी, हा जो मेघ म्हणजे ढग आहे त्या ढगाच्या तळी म्हणजे खाली आणि वरी, खाली आणि वर म्हणजे आत आणि बाहेर, सर्व आकाशाचे आत बाहेर, त्याच्या आत आणि बाहेर, खाली आणि वर काय आहे, मेघाच्या सर्व आकाशच आहे. आता ते मेघाच्या खालीवर आकाश आहे, पण मेघ नावाचा पदार्थ कुठं झाला आहे, आकाशीची झाले अवधारी. ते मेघ उत्पन्न कुठं होतात, आकाशात, राहतातही कुठं, आकाशात, आणि लीन कुठं होतात, आकाशात होतात. मेघाच्या वर कोण आहे, आकाश, खाली आकाश, आत आकाश, बाहेर आकाश, असं आहे की नाही. आणि असणे ही आकाशी आणि राहतातही कुठं, आकाशात, असा दृष्टांत सांगितला. आता ह्या दृष्टांताला दाष्टांतिक सांगतात. पाठी अजून नाही, अजून दृष्टांत सांगतात. पाठी लया जे वेळी जाती आणि ज्या वेळेला त्यांचा लय होतो त्यावेळी आकाशाची होणी ठाती, त्यावेळेला ते मेघ काय होतात, आकाशरूपच होतात का, दुसरे ते मेघ दुसरीकडे कुठं लीन मेघांचा लय होतो, आकाशातच होतो. उत्पत्ती आकाशात, स्थिती आकाशात आणि असणंही आकाशात, लयही आकाशात. असं जसं आहे तेवी आदी स्थिती अंतगती भूतांशी मी, तेवी त्याप्रमाणे आदी म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि अंतगती म्हणजे लय कोणाचा, भूतांशी आदी, भूतांची उत्पत्ती, भूतांची स्थिती, भूतांची अंतगती हे कोण आहे, मी. ही मी आहे म्हणजे हीच माझी विभूती आहे. भूतांची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही माझी काय आहे, विभूती आहे. कारण या सर्वांचा आश्रय, उत्पत्ती स्थिती लयाचा आश्रय मीच एकमेवाद्वितीय परमात्मा आहे. म्हणून या सर्व माझ्याच विभूती आहे, माझ्या वाचून त्या स्वतंत्र सत्तावान नाहीत. आईसे बहुवस आणि व्यापकपण माझे विभूती योगे जाण, तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक. आईसे बहुवस म्हणजे असं अनेकता आहे, विभूती नाना आहेत ना, तर त्यांचं अनेकत्व आहे आणि व्यापकपण आणि पुन्हा व्यापकत्व आहे. मग त्या विभूतींचं अनेकत्व आहे आणि त्यांच्या ठिकाणी सापेक्ष व्यापकपणा ना, तो व्यापकपण म्हणजे सापेक्ष व्यापकता त्या विभूतींच्या ठिकाणी दिसून येते. त्यांच्यात नानात्व दिसून येतं आणि त्यांच्यामध्ये सापेक्ष व्यापकपण दिसून येतं. पण हे कशामुळे, हे माझेनी विभूती योगे जाणं, हे कशामुळं होतं, हे प्राप्त झालेलं व्यापकत्व माझ्या विभूतीमुळं ते जाणून घे. म्हणजे माझंच विशेष भवन, बरोबर ना, माझंच विशेष भवन किंवा माझंच विशेष भावाला येणं म्हणजे ह्या विभूतींचं नानात्वाला आणि व्यापकत्वाला प्राप्त होणं. म्हणजे माझं निरतिशय असणारं व्यापकत्व किंवा अनंतत्व हेच त्यांच्या बहुवसत्वाला, अनेकत्वाला आणि व्यापकत्वाला कारण आहे. आता हे जे मी विभूती सांगतो, तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक. आता म्हणतात तरी जीवची करुणी श्रवण, तर अशा प्रकारचं तुला विभूती आता ऐकण्याची इच्छाच मनात आहे,
तर तू आता जीवाची श्रवण करुणी, तर तू आता जीवाचं काय कर, श्रवण कर, म्हणजे जीवाचे कान कर. म्हणजे जीवाचे कान कर म्हणजे अत्यंत एकाग्र चित्ताने तू हे ऐकून घे. आपण म्हणतो ना जीवाचे कान करून ऐका, तर जीवाचे कान करून ऐक म्हणजे आपल्या जीवनाचा स्थायी भावच मी जे सांगतो त्याविषयी एकाग्र चित्ताने श्रवण करणं, हाच काय आहे तुझ्या जीवनाचा स्थायी भाव असू दे. आणि मग ऐकूनही ऐक. आणि मग या ठिकाणी तू पुन्हा पुन्हा ऐक आणि ऐक. ऐकून ऐक म्हणजे काय, या ठिकाणी तुझ्या चित्तात जोपर्यंत काही संशय आहेत त्या संशयाचं निराकरण होईपर्यंत पुन्हा पुन्हा ही गोष्ट तू ऐक. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपण जरी एकदा ऐकलं तरी अंतःकरणामध्ये जर आपल्या काही प्रमाणा संभावना आपल्या अंतःकरणात असेल तर तोपर्यंत काय केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा विचाररूप श्रवण केलं पाहिजे. षड्लिंगपूर्वक तात्पर्य निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा श्रवण करावं. पहिलं श्रवण केलं असलं तरी वेदांत विचाररूप श्रवण पुन्हा पुन्हा कर. म्हणून इथं सांगतात की जीवाची करुणी श्रवण, ठीक आहे ना, जीवाची करुणी श्रवण. जीवात श्रवण करून म्हणजे सर्वांगाचे कान करून, म्हणजे श्रवणाच्या आपल्याला भगवंताच्या विभूतीचं श्रवण करायचं. याच्या अतिरिक्त दुसरं कुठेही चित्ताला विक्षेप होऊ देऊ नको. एकाग्र चित्ताने हे ऐक. आणि ते ऐकूनही ऐक म्हणजे पुन्हा पुन्हा ऐक. पुन्हा पुन्हा ऐक म्हणण्यात काय तात्पर्य, जोपर्यंत तुझ्या अंतःकरणात याविषयी काही संशय असेल ह्या विभूती संबंधाने तोपर्यंत तू हे ऐक परत परत. याही वरी त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती, सांगेन म्हणतले तुझ प्रती त्या प्रधाना ऐके. आता म्हणतात याही वरी, एकदा मी सांगितलं ना अहम ही सर्वभूतानाम, आपलं सर्वभूताशय स्थिता. आता तुला आतापर्यंत आम्ही काय सांगितलं, अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता, अहम आदिश्च मध्यंच भूतानाम अंतयवच. सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये स्थित असणारा प्रत्येगात्मरूपाने मी आहे. मी सर्वांच्या आदी मध्य आणि म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लयाचा आश्रय आहे. एवढं मी सांगितलं ना. मग याही वरी, याच्याही नंतर त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती, हे सुभद्रापती अर्जुना त्या विभूती सांगणे ठेले. आता सगळ्यात विभूती सांगण्याचं तुझं संपलं. म्हणजे मीच सर्वांच्या हृदयामध्ये आहे, मीच सर्वांचं उत्पत्ती स्थिती लयाचं आश्रयस्थान आहे. एवढं सांगितल्याने आता विभूती सांगण्याची गरजच राहिली नाही. या एक आता सांगितलं ना, एक सांगितलं की सर्वच सांगितल्यासारखं झालं. हस्तिपदे सर्वपदम निमग्नम, या न्यायाने हे मी सर्व थोडक्यात सांगायचं तर सिद्धांत रूपाने सर्व प्राणीमात्रांच्या आत बाहेर मध्ये मीच आहे. यावरून काय सगळ्याच माझ्या विभूती आहेत असं सांगितल्यानंतर आता त्या वेगवेगळ्या विभूती सांगण्याचं काही कारणच राहिलं नाही. त्या विभूती सांगणे ठेले, आता सांगण्याचंच संपलेलं आहे. पण सांगेन म्हणितले तुझं प्रती, परंतु मी तुला अगोदर म्हटलं की त्या प्रधाना आणि रूढा त्या विभूती मी तुला सांगणार आहे असं मी प्रतिज्ञा केलेली आहे. म्हणून तुझं प्रती सांगेन म्हणितले, मी तुला म्हटलं होतं का मी तुला सांगणार आहे. आता एका वाक्यात सगळ्या सांगून झाल्या त्यापर्यंत तरीसुद्धा मी प्रतिज्ञाच केलेली आहे. तर त्या प्रधाना ऐके, ज्या प्रधान मुख्य मुख्य विभूती आहेत त्या मी तुला आता सांगत आहे, त्या तू ऐक. आणि जीव काय सर्वांगाचे कान करून ऐक आणि पुन्हा पुन्हा ऐक, संशय निराकरण होईपर्यंत ऐक असं भगवान म्हणतात. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशि. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि. ह्या विभूती कशासाठी ऐकायच्या, तर ह्या विभूतींचं आपल्याला ध्यान करता यावं. त्यामुळं आपल्या अंतःकरणाची शुद्धी आणि स्थिरता होईल. म्हणून ह्या विभूतीचं निरूपण भगवान करतात. आता सांगतात अहम आदित्यानाम अहम विष्णु ज्योतिषां रवी अंशुमान मरीचि मरुताम अस्मि नक्षत्राणाम अहम शशि. अहम आदित्यानाम विष्णु,
ज्योतिषाम अंशुमान रविः मरुताम मरीचिः अस्मि अहम नक्षत्राणाम शशी अस्मि. भगवान आपल्या एक एक विभूती प्रधान विभूती सांगायला आरंभ करतात आणि त्याला सांगतात अहम आदित्यानाम विष्णू अहम मी. हे जे आदित्य म्हणजे 12 आदित्य आहेत त्या 12 आदित्यामध्ये विष्णू ही माझी विभूती आहे. ज्योतिषाम अंशुमान रवी आणि जेवढ्या ज्योती आहेत प्रकाशवान पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये अंशुमान म्हणजे किरणांनी युक्त असणारा प्रखर सूर्याची जी प्रखर किरणं आहेत त्या किरणांनी युक्त असणारा ह्या सर्व ज्या काही ज्योती आहेत त्या ज्योतीमध्ये म्हणजे प्रकाश करणारे जे पदार्थ आहेत इतरांचा प्रकाश करणारे प्रकाशमान अशा पदार्थामध्ये जे काही किरणांनी युक्त असणारा जो सूर्य ते सूर्य ही माझी विभूती आहे. मरुताम मरीचिः अस्मि आणि मरुताम म्हणजे मरुद्गण एकूण 50 मरुद्गण आहेत त्यामध्ये जी मरीची नावाचा मरुद्गण आहे तर तो माझी विभूती आहे. मरुताम मरीचिः अहम अस्मि ते मी आहे. आणि नक्षत्राणाम अहम शशी आणि ह्या आकाशगंगेतील जेवढी नक्षत्र आहेत ह्या किती 27 नक्षत्रांमध्ये जे काही शशी चंद्रमा हे चंद्रमा नक्षत्र हे माझं स्वरूप आहे किंवा माझी विभूती आहे असं परमात्मा सांगतात. आता याविषयी माऊली सांगतात हे बोलोनी तो कृपावंतु म्हणे विष्णू मी आदित्यातु रवी मी रश्मिवंतु सुप्रभान माझी. हे बोलोनी म्हणजे काय ज्या प्रधाना ऐके ज्या माझ्या प्रधान मुख्य विभूती आहेत त्या मी तुला सांगतो ते ऐक. आईशे बोलोनी असं भगवान बोलले. आणि भगवान कसे त्यांना म्हणतात कृपावंत अर्जुनाच्या संबंधाने अत्यंत कृपेने युक्त होऊन भगवान अर्जुनाला म्हणतात म्हणे मी आदित्यात विष्णू. जे हे 12 आदित्य आहेत त्यांचं सांगितलेलं आहे की धाता मित्र आर्यमा शुक्र वरुण अंश विवस्वान पुषा सविता त्वष्टा आणि विष्णू हे 12 आदित्य आहेत. ह्या सर्वांचा नियामक असणारा राजा जो विष्णू तो मी आहे. आणि आदितीपासून झालेल्या सर्व पुत्रांमध्ये विष्णूचा अवतार जो वामन तो मी आहे असं सांगतात. चंद्र तारका विद्युत अग्नी ह्या प्रकाशक पदार्थ आहेत त्या सगळ्यामध्ये विश्वामध्ये व्यापक प्रकाश करणारा सूर्य मी आहे. विष्णू मी आदित्यातु रवी मी रश्मिवंतु सुप्रभान माझी. सुप्रभान माझी म्हणजे विशेष प्रकाशक जे आहेत त्यांच्यामध्ये रवी रश्मिवंत म्हणजे किरणांनी रश्मी म्हणजे किरणांनी युक्त असणारा रवी अर्थात सूर्य तो मी आहे. मरुद्गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शार्ंगी चंद्र मी गगनरंगी तारान माझी. आता इथं नावं दिलेत याच्यामध्ये सर्व जे आदित्य आपलं मरुद्गण आहेत मरुद्गणांच्या वर्गी म्हणजे एकूण 50 मरुद्गण आहेत त्यांच्या समूहामध्ये मरीची म्हणे मी शार्ंगी म्हणजे शार्ंग धनुष्य धारण करणारा परमात्मा श्रीकृष्ण असं अर्जुनाला सांगतो की मरुद्गणांच्या वर्गी म्हणजे ह्या एकूण 50 मरुद्गणांच्या समूहामध्ये मी मरीची हे जे मरुत आहे मरुद्गणांमध्ये ती माझी विभूती आहे. आता इथं नावं दिले मी वाचून दाखवतो. सत्वज्योती आदित्य सत्यज्योती तिर्यक ज्योती सज्ज्योती ज्योतिष्मान हरित ऋतजित सत्यजित सुषेण सेनजित सत्यमित्र अभिमित्र हरिमित्र कृत सत्य ध्रुव धर्ता विधर्ता विधारय ध्वांत धुनी उग्र भीम अभियु साक्षिप विद्रुक अन्याद्रुक याद्रुक प्रतिकृत रुक समिती संरंभ ईदृश पुरुष अन्यादृक्ष
चेतस, समिता, समिदृक्ष, प्रतिदृक्ष, मरुती, सरत, देव, दिश, यजुस, अनुदृक, साम, मानुष आणि विष ह्या एकूण 50 मरुद्गणांच्या समूहामध्ये मरीची मी आहे. हे एवढी नावं पाठ केली किंवा वाचली याचा उपयोग काय? याचा याच्यापासून हे जे शास्त्रामध्ये सांगितलं याच्यापासून पुण्य किंवा अदृष्ट उत्पन्न होतं. कारण ही नावं खूप अर्थपूर्ण, प्रत्येक नाव काहीतरी संस्कृतच्या धातूपासून उत्पन्न झालेले, म्हणून पुण्य व्हावं म्हणून नाव वाचून दाखवली. चंद्र मी गगनरंगी तारान माझी. आणि गगनरंगी म्हणजे हे आकाशाचा जो रंगमंडप आहे हा सर्व, त्या आकाशाच्या रंगमंडपामध्ये असणारे जी तारा आहेत, तारांचा जो समूह आहे म्हणजे आकाश मंडप, आणि त्याच्यामध्ये असणारे जे तारा आहेत हे सगळे सगळ्या नक्षत्र वगैरे त्याच्यामध्ये आपले शनी, मंगळ, बुध, गुरु, शुक्र या तारकांमध्ये नंतर सगळी नक्षत्र आहेत, अश्विनी, भरणी, कृत्तिका इत्यादी ही नक्षत्र. ह्या सगळ्यांमध्ये चंद्र मी यांच्यामध्ये चंद्र नावाची ही माझी विभूती आहे असं सांगतात. आता याशिवाय सांगतात वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदानां सामवेदः अस्मि देवानाम् अस्मि वासवः इंद्रियाणां मनः च अस्मि भूतानाम् अस्मि चेतना. वेदानां सामवेदः अस्मि. वेदानां म्हणजे सगळे जे वेद आहेत त्या वेदामध्ये सामवेद अस्मि मी आहे. देवानां वासवः अस्मि. देवांमध्ये जो वासव म्हणजे इंद्र, तो इंद्र मी आहे. इंद्रियानां अहम मनः अस्मि. जेवढी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांमध्ये मन नावाचं इंद्रिय ही माझी विभूती आहे. भूतानां चेतना अस्मि. तर भूतांमध्ये असणारी जी चेतना आहे म्हणजे चेतना म्हणजे बुद्धी, म्हणजे जिच्यामध्ये अशा प्रकारचं नित्य म्हणजे सगळ्या कार्यकारण संघातामध्ये नित्य शरीरेंद्रियाचा जो कार्यकारण संघात आहे त्याच्यामध्ये नित्य अभिव्यक्त असणारी अंतःकरणाची वृत्ती, बुद्धीची वृत्ती ती कोण आहे? मी आहे. कारण ती बुद्धिवृत्ती काय करते? चैतन्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करते, म्हणून ती बुद्धिवृत्ती मी आहे असं सांगतात. या ठिकाणी वेदांमध्ये सामवेद मी आहे. रुद्र, आदित्य इत्यादी जे देव आहेत त्यांच्यामध्ये इंद्र मी आहे. चक्षुरादी जे 11 इंद्रिय आहेत त्यापैकी संकल्प विकल्प करणारं मन मी आहे. आणि भूतांची चेतना, चेतना शब्दाचा अर्थ आहे शरीरेंद्रियांचा जो जीवाधिष्ठित संघात आहे त्याच्यामध्ये नित्य अभिव्यक्त होणारी जी बुद्धीची वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती ती कोण आहे? मी आहे असं परमात्म्याने या ठिकाणी सांगितलं. माऊली सांगतात वेदा आत सामवेदू तो मी म्हणे गोविंदू देवान माझी मरुदबंधू महेंद्र तो मी. वेदात सगळ्या 4 वेदामध्ये म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे जे 4 वेद आहेत त्या 4 वेदामध्ये माझी विभूती कोणती आहे? सामवेद ही माझी विभूती आहे. कारण सामवेदामध्ये अनेक रमणीय संगीतमय अशा प्रकारची स्तुती परमात्म्याची केलेली आहे. म्हणून हा गेय असा असल्यामुळं तो सामवेद ही माझी विभूती आहे. तो मी म्हणे गोविंदू, तो मी आहे असं गोविंद म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात. देवान माझी मरुदबंधू. आणि देवांमध्ये मरुदबंधू म्हणजे जे मरुदगणांचा जो सावत्र बंधू म्हणजे अग्नी, वायू इत्यादी देवता आहेत त्याच्यामध्ये हे जे मरुदगण आहेत 49 त्यांचा सावत्र बंधू जो इंद्र, देवान माझी मरुदबंधू, त्या 49 मरुदगणांचा बंधू पण तो सखा नाही, सावत्र, तो महेंद्र, तो कोण आहे? महान असणारा इंद्र, तो मी आहे असं परमात्म्याने सांगितलं.
इंद्रियान माझी 11वे, मन ते मी हे जाणावे, भूतान माझी स्वभावे, चेतना ते मी. इंद्रियान माझी 11वे, ही जी पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन हे एक उभयेंद्रियात्मक, म्हणजे त्याला कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोन्ही म्हटलं जातं. असं जे हे मन आहे, त्या पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय ह्या 10 इंद्रियांमध्ये जे 11वं मन आहे ते मी, ते मन मी आहे असं अर्जुना तू समज. म्हणून त्या मनाची उपासना तू कर. भूतान माझी स्वभावे, चेतना ते मी. आणि भूतान माझी, सगळ्या प्राणीमात्रामध्ये स्वाभाविक असणारी, स्वभावे चेतना, स्वाभाविक असणारी प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी जी चेतना म्हणजे ज्ञानशक्ती आहे, की ज्याच्यामुळं त्या ज्ञानशक्तीमुळे सगळ्या प्राणीमात्रांना काय होतं, सुख दुःखाचं ज्ञान होतं, अनुभव होतो. नंतर तिच्यातमुळं आपल्याला बाह्य पदार्थ म्हणजे आतमध्ये सुखदुःखाचा अनुभव बुद्धीमुळे येतो आणि बाहेर असणाऱ्या पदार्थांचं ज्ञानही बुद्धीमुळं होतं. म्हणून ही बुद्धी हीच माझी विभूती आहे असं अर्जुनाला सांगतात. अजूनही आता विभूती कथन करतात. रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेशो यक्षरक्षसां, सूनां पावकश्चास्मी मेरु शिखरिणामहं. रुद्राणां शंकरश्चास्मी वित्तेशो यक्षरक्षसां, वसूनां पावकश्चास्मी मेरु शिखरिणामहं. रुद्राणां शंकरश्चास्मी वित्तेशो यक्षरक्षसां, वसूनां पावकश्चास्मी मेरु शिखरिणामहं. रुद्राणां शंकरश्चास्मी वसूनां पावकश्चास्मी मेरु शिखरिणामहं. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.